पश्चिम बंगालमध्ये आज नव्या सरकारचा शपथविधी. शुभेंदू अधिकारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. कोलकात्याच्या ब्रिगेड ग्राउंडवर सकाळी 11 वाजता शपथविधी सोहळा. तामिळनाडूत नव्या सरकारबाबत सस्पेन्स कायम. आययूएमएलचा विजय यांना पाठिंबा देण्यास नकार, तर बीसीके पाठिंब्याबाबत आज निर्णय घेणार. विजय यांना सध्या 116 आमदारांचा पाठिंबा. केरळमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग. व्ही.डी. सतीशन, रमेश चेन्निथला आणि सनी जोसेफ यांना दिल्लीत बोलावलं. खरगे आणि राहुल गांधींना भेटण्याची शक्यता. सरकार स्थापनेच्या 1.5 वर्षानंतरही राज्यात महामंडळांचं वाटप नाही. महायुतीत एकमत होत नसल्यानं महामंडळ वाटपाचं भिजत घोंगडं. इच्छुकांची संख्या अधिक असल्यानं महामंडळ वाटपाला ब्रेक. महायुतीची समन्वय समिती आता प्रदेशाध्यक्षांविनाच काम करणार. भाजपकडून बावनकुळे, महाजन, शिवसेनेकडून सामंत, भुसे आणि राष्ट्रवादीकडून भुजबळ, मुश्रीफांना स्थान. राज्यात दिव्यांग बांधव 3 महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेपासून वंचित. 50 नेत्रहीन बांधवांनी नागपुरातील मुख्यमंत्री कार्यालय गाठलं. सरकारी अधिकारी कानाडोळा करत असल्याची तक्रार. नाशिकच्या टीसीएस मधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणी आरोपी निदा खानची आजपासून एसआयटीकडून चौकशी. अनेक अनुत्तरित प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न. हिंदू परिवारात प्रत्येकानं 5 मुलं जन्माला घालून 1 मूल संन्याशाला द्यावं. माजी खासदार प्रज्ञासिंग ठाकूरांचं वादग्रस्त वक्तव्य. लेफ्टनंट जनरल एन.एस. राजा सुब्रमणी होणार देशाचे पुढील सीडीएस. विद्यमान सीडीएस अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.